आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। कौरव सेनेमधल्या सर्वांच्या वरती कोणतं रूपक आहे ते आपण बघत होतो। अहंकार कसा असतो आणि दुर्योधनाचे सगळे बंधुवर्ग म्हणजे कौरव अनात्मरती ही धृतराष्ट्राच्या अन्यथा ज्ञानाची पत्नी आणि अन्यथा ज्ञानाचं आणि अनात्मरतीचं जेव्हा मिलन होतं, संयोग होतो, त्याच्यातून अहंभाव उत्पन्न होतो जो दुर्योधन आणि दुर्योधनाचा संपूर्ण बंधुवर्ग म्हणजे अहंकारापासून निर्माण झालेले सगळे विकार याचं वर्णन ते करत होते दासोपंत आपण। आणि मी कोण, अहंकार कसा याच्याविषयी ते सांगत होते। आपण पुढे बघू। मी भोगी मी त्यागी, मी योगी मी वियोगी, मी भोगी मी भागी अभागी माते पाहे, मी दक्षु मी शीतळू, सूक्ष्मू मी स्थूळू, आकाश वायो अनळू, अवनी जळमी, मी जागृतू मी निजैला, मी उभा बैठा संचला, मी माते आपुला आपणास्तव, मी प्रियू मी अप्रियू, मी ज्ञाता ज्ञान ज्ञेयू, मी जी मरे आकाशमयू, आत्मा तो मी वैरी मी मित्रू, मी सुहृदू पवित्रू, मी भिन्नु मी एकत्रू, मी नरू होये, प्रपंची मी निःप्रपंची मी, माते मी दुजा नाहीची, मी भूमिका सर्वाची मी भासावया, अन्यथा बोधे अनात्मरती, ऐसे अहंभाव क्षुद्र उठती, तेची बंधू बोली जती शतदुर्योधनाचे। हे सगळे अहंभावाचे विकार किंवा दासोपंतांनी ज्या शब्दात वर्णन केले, ऐसे अहंभाव क्षुद्र उठती, कोणकोणते अहंभाव आहेत तर अगदी मी ज्ञाता मी भोगता पासून दासोपंतांनी आपण काल बघितलं तिथपासून ते मी त्यागी मी भोगणारा, मी योगी मी वियोगी, मी भाग्यवान मी अभागी, मी अत्यंत तत्पर दक्ष किंवा मी शांत शीतल, मी अत्यंत सूक्ष्म मी स्थूल, आकाश वायू पंचमहाभूत मी सगळी मी जागृती मी निजैला, या सगळ्या गोष्टींच्या बद्दलचा जो अहंकार आहे, मी उभा मी बैठा मी संचला साठलेला सुद्धा मी, हे सगळ्या अहंकाराच्या संदर्भानं ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय ही त्रिपुटी सुद्धा मी, आकाश मी पोकळी मी, प्रिय मी अप्रिय मी, प्रपंचामध्ये मी आणि निःप्रपंची मी असं म्हटलंय त्यांनी। म्हणजे गृहस्थी असणं आणि संन्यासी असणं या सगळ्याच गोष्टींचा अहंकार। आणि म्हणून माते मी दुजा नाहीची, मी भूमिका सर्वाची, अशा प्रकारचा जो अहंकार आहे तो अहंकार केव्हा उत्पन्न होतो तर पुन्हा एकदा दासोपंत पुनरावृत्ती करून अधोरेखित करतात। अन्यथा बोधे अनात्मरती, अन्यथा बोधाचे मिलन हे अनात्मरतीशी झालं आणि ऐसे अहंभाव क्षुद्र उठती,
तेची बंधू बोली जती शत दुर्योधनाचे. आणि असा अहंकार दुर्योधनाच्या रूपानं उत्पन्न होतो. आणि त्याच्या अहंकाराची जी वलय आहेत, विकार आहेत, परी आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत, हे सगळे प्रकार अहंकाराचे विकार म्हणजे दुर्योधनाचे शत बंधू 100 कौरव. आता दुर्योधनाच्या दळी अकारा महारथी असती. अकारा महारथी असती मेळी तयाची संज्ञा बोलिली तेची कैसी. आता दुर्योधनाच्या दळामध्ये काही महारथी आहेत. मला वाटतं इथे मुद्रण दोष मला दिसतोय. 11 असं पाहिजे, कारण 11 महारथी आहेत असा उल्लेख पण बघितला होता. आणि 11 महारथी असती त्यांची जी संज्ञा मी सांगतो. आता दुर्योधनाच्या दळी 11 महारथी असती मेळी तयांची संज्ञा बोलिली तेची कैसी. दुर्योधनाच्या सैन्य दलामध्ये जे 11 महारथी आहेत त्यांची वर्णी आता दासोपंत कुठे लावतायत किंवा त्यांना कुठली संज्ञा देतायत आध्यात्मिक, ते मोठं बघण्यासारखं आहे, रंजक आहे आणि औत्सुक्याचं आहे असं मला वाटतं. बघा, दशकू ज्ञान कर्म करणांचा. ज्ञान इंद्रिय, कर्म इंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि कर्म इंद्रिय, कर्ण इंद्रिय. दशकू ज्ञान कर्म करणांचा 11वा चाळकू यांचा मन ऐसा रूपाचा निर्धारू जया. 10 इंद्रिये 11वे मन ऐसे मन रथी 11 जण भारती केले कथन महावीरे ऐसिया यया बंधू ते. आणि श्रेष्ठा दुर्योधना ते स्त्री म्हणजे ते नवर्ते येकी प्रकृती. जे जे प्रकृती तो तो अभिमानू ते तो रतिरंगू आणू म्हणून सहस्रधा मनू भोक्तयाचा. 5 एकीची द्रुपदी तिया समस्ता ऐक्य समाधी आता यया अभिमानाचा भेदी तैसी नसे. नाना अहंकृती जैसिया प्रवृत्ती क्रीडा ही तैसिया म्हणून अहंभावा उपजलया एकत्वची नाथी. यया दुर्योधनाच्या सैन्ये आचार्य रजोगुणू म्हणून द्रोणाचार्यो तया लागुनी नाम ठेविले. रजोगुणे अनुगृहीते अवघी पावती रतीते गती स्थिती क्रीडिते क्रीडेते अनायासे. आजा भीष्मू तो तमोगुणू ये अर्थी कैसा अनुमानू तरी तमोगुणू तो अप्रकाशमानू स्वरूप विषयी. स्वरूपाचे न अप्रकाशे म्हणजे आत्मा ज्ञान दोषे अन्यथा बोधु प्रकाशे धृतराष्ट्र जो. अबोधा पासाव अन्यथा बोधू अन्यथा बोधे अभिमान सिद्धू.
अनात्म प्रकृतीसी संबंधू जै घडे अन्यथा बोधा म्हणून दुर्योधना ते प्रपिता भीष्माचार्यो हा तत्वता तमो गुण सर्वथा नभे अनारिसे या परी रजो गुण तमो गुण हे बलवंत येथे गहन अहं दुर्योधनाचे सैन्य समर्थते ययासी करिता संग्रामू योगियाचा पुरे मनोधर्मू का योगापासावश्रमू वाटे तया रजो गुणे तमो गुणे द्रोणे आणि भीष्मे तेणे दुर्योधनाचे पाळणे सकळ क्षेम. फार विवेचन करण्याची गरज नाही, फार सोपं सांगितलंय दासोपंतांनी. 10 इंद्रिये 11 मन ऐसे मन रथी 11 जण भारती केले कथन महावीर. आपण पूर्वी खरं म्हणजे बघून आलोय, त्यामुळे इथेही दासोपंतांनी खरं उल्लेख नाही केलेला परत. नाहीतर दासोपंतांच्या शैलीचा जर विचार केला ना तर पुनरावृत्ती, पुन्हा पुन्हा सांगणं, पुन्हा पुन्हा उल्लेख करणं हा त्यांचा वाङ्मयीन गुण म्हणा किंवा दोष म्हणा. आता गुण का म्हणायचा तर इथे जर त्यांनी उल्लेख केला असता तर आपल्याला पुन्हा स्मरण झालं असतं. पण आपण विसरून गेलो. जे महारथी ज्यांनी कौरवाच्या सैन्यातले 11 वर्णन केले त्या सगळ्यांचा आपल्याला विसर पडलाय. पण इथे त्यांनी पुन्हा उल्लेख केला नाहीये. पुनरुक्ती जर केली असती कदाचित तर हे 11 महारथी कोण हे आपल्याला पुन्हा कळलं असतं. या 11 महारथी ज्या सैन्याचा ते उल्लेख करतात ती 10 इंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय अशी 10 ही इंद्रिय करण आणि 11वं मन. मनरथी 11 जण भारती केले कथन महावीरे. अशा या महावीरांचा उल्लेख महाभारतामध्ये केलेला आहे. आणि अशा बंधूंना श्रेष्ठ असा दुर्योधन आहे. आणि या सगळ्यांची प्रकृती एक नाही. स्त्री म्हणजे तिची प्रकृती आहे पण ती एक नाहीये, ती वेगवेगळी आहे सगळ्यांची. आणि म्हणून सहस्त्रधा मनू भोगतयाचा आणि भोग वाटा या अनेक फुटलेल्या आहेत, 1000 फुटलेल्या आहेत. रतिरंगो आणू म्हणून सहस्त्रधा मनू भोगतयाचा. ज्याची ज्याची जी प्रकृती म्हणजे बायको असं म्हटलंय त्यांनी. जे जे प्रकृती तो तो अभिमानू. ज्याची ज्याची प्रत्येकाची प्रकृती वेगळी आणि त्याची त्याची अभिमानाची अहंकाराची वृत्ती वाढली. पांडवांच्याकडे मात्र या सगळ्यांची पत्नी एक आहे, प्रकृती एक आहे. एक पुरुष 5 पांडव, 5 गुणांचा एक पांडव आणि त्यांची प्रकृती द्रौपदी. पण इकडे मात्र दासोपंत असं वर्णन करतात की अशा दुर्योधना ज्येष्ठ दुर्योधन बंधू असलेल्या या शतबंधूंना प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे आणि त्यामुळे जे जे प्रकृती तो तो अभिमानू आणि ते तो रतिरंगो आणू. प्रत्येकाच्या आपल्या प्रकृतीशी रतिरंगाचा भाव वेगळा आहे. प्रकृतीशी मिलन प्रत्येकाचं वेगळं आहे आणि म्हणून सहस्राधी मनू भोगतयाचा. प्रत्येकाच्या हजारो वृत्ती या ठिकाणी इथे निर्माण झालेल्या आहेत. पण तिकडे मात्र काय होतं, 5 एकची द्रुपदी तिया समजता ऐक्य समाधी. त्या सगळ्यांची एका द्रौपदीशीच ऐक्य समाधी होती आणि म्हणून आता या अभिमानाच्या भेदी तैसी नव्हे.
तिकडे अहंकाराला भेद पावलं किंवा त्याला अनेक वाटा फुटलेल्या नव्हत्या. इकडे कौरवांच्याकडे मात्र तसं नाही. नाना अहंकृती जैसिया प्रवृत्ती क्रीडाही तैसिया. अहंकाराच्या अनेक वाटा, अनेक प्रवृत्ती आणि त्याचं खेळणं सुद्धा. क्रीडा म्हणजे त्याची क्रीडा म्हणजे त्याचा विहार, त्याचं विचरण अहंकाराचं आणि त्यापासून अनेक वाटा, त्याचं खेळणं, त्याच्यापासून अनेक वृत्तींची उत्पत्ती. म्हणून अहंकारा उपजलया एकत्वची नाही. आणि म्हणून अहंकारापासून निर्माण झालेल्या वृत्तीमध्ये एक पण नाही तर त्या अनेक आहेत. यया दुर्योधनाच्या सैनी आचार्या रजोगुण म्हणून. दुर्योधनाच्या सैन्यामध्ये रजोगुण कोण आहे? 11 हे जे महारथी आहेत ते 5 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन. दुर्योधनाच्या सैन्यामध्ये आता रजोगुण म्हणजे द्रोणाचार्य. दुर्योधनाच्या सैन्यातले द्रोणाचार्य म्हणजे रजोगुण आहेत. आणि मग रजोगुणानं काय होतंय? अनुगृहीते अवघी पावती रतीते गतिस्थिती क्रीडेते अनायासे. आणि आपोआपच रजोगुणामुळे अनुगृहीते गतिस्थिती क्रीडेते अनायासे. सगळं हवं असतं. रजोगुणाचं लक्षण काय? स्थायी भाव काय? तर ऐश्वर्य, भोग, सत्ता हवी आहे. आणि म्हणून इकडे द्रोणाचार्यांना दासोपंतांनी रजोगुण असं म्हटलेलं आहे. द्रोणाचार्यांनी ज्या पद्धतीनं रजोगुणाचा उपज या सगळ्यांच्या मध्ये दिला किंवा त्यांनी तो गुण कशासाठी, स्थिती, गती, सत्ता, ऐश्वर्य, भोग हे रजोगुणाचं लक्षण आहे. आणि म्हणून तर हा सगळा युद्धाचा प्रसंग आलाय. अनायासे म्हणजे त्याचं स्थायी लक्षण आहे, स्थायी भाव आहे, स्वभाव आहे, मूळ लक्षण आहे की त्याला हे सगळं हवं असतं. पुढे आणखी काय? आजा भीष्मू तो तमोगुण. भीष्माचार्य म्हणजे तमोगुण आहेत. आता खरं म्हणजे भीष्माचार्य तमोगुण कसे? ये अर्थी कैसा अनुमानू. स्वतःच उपस्थित करतात दासोपंत प्रश्न की आपण जे तयार केलेलं रूपक आहे, आपण जे बसवलेलं रूपक आहे ते कसं आहे, त्याची जी पार्श्वभूमी आहे की त्याचा जो तर्क आहे तो तर्क सुद्धा ते स्पष्ट करतायत. तरी तमोगुण तो अप्रकाशमानू स्वरूप विषयी. भीष्माचार्यांना सगळं माहित होतं पण स्वरूप ज्ञान नाही. श्रीकृष्ण प्रत्यक्ष ईश्वर आहे, भीष्माचार्यांना माहित नव्हतं का? माहित होतं. पण दासोपंत इथे वर्णन करतात अप्रकाशमानू. इथे तमोगुण काय करतो तर अंधार देतो, बुद्धीवरती अंधार आहे, स्वरूपाविषयी ज्ञान होत नाही कारण तमोगुणानं अंधार केलेला आहे. स्वरूपाचे नि अप्रकाशे म्हणजे आत्मा ज्ञान दोषे अन्यथा बोधू प्रकाशे धृतराष्ट्र. आणि याच अप्रकाशाने, स्वरूपाच्या अप्रकाशाने काय होतं? आत्म्याची ओळख ही ज्ञानाच्या दोषामुळे होत नाही आणि म्हणूनच अन्यथा बोधू प्रकाशे धृतराष्ट्र. अन्यथा ज्ञानामुळं, अन्यथा बोध केल्यामुळं धृतराष्ट्र हा अन्यथा बोधाचा परिणाम आणि स्वतः अन्यथा बोध आहे. कारण भीष्म हे तमोगुणाचा रूपकामध्ये त्यांना गणलेले. आणि मग या अबोधामुळं अन्यथा बोध आणि अन्यथा बोधानं अभिमानानं अनात्म प्रकृतीशी संयोग किंवा तिच्याशी संबंध आणि मग अन्यथा बोध आणि अनात्म प्रकृतीचा संग किंवा संबंध घडला
संयोग घडला की दुर्योधन प्रपिता, हा दुर्योधनाचा उत्पन्न होतो, त्याचा प्रपिता म्हणजे धृतराष्ट्र आहे. भीष्माचार्य हा आजा आहे त्याचा, म्हणून प्रपिता. तमोगुण असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. तेव्हा अनारेसे आपोआपच रजोगुण आणि तमोगुण हा दुर्योधनाच्या सैन्यातले हे दोन मुख्य गुण, अवगुण म्हणूया, ते असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा प्रसंग आला. आणि म्हणून याप्रमाणे रजोगुण आणि तमोगुण ज्या ठिकाणी बलवंत गहन, हे बलवंत येथे गहन अहं दुर्योधनाचे सैन्य समर्थते. आणि म्हणून दुर्योधनाचं जे सैन्य आहे ते मोठं शक्तिमान आहे, मोठं आहे, जिथे रजोगुण आणि तमोगुण बळवंत आहेत, शक्तिमान आहे. यांच्याशी जेव्हा संग्राम घडतो, ययासी करिता संग्रामू योगी याचा पुरे मनोधर्मू. योग्याचा याच्याशी संग्राम घडल्यानंतर त्या योगापासाण श्रमू वाटे तयार. हे मोठं अवघड आहे. 100 कौरवांच्या अहंकृतीमुळे निर्माण झालेल्या प्रवृत्तींशी युद्ध करणं एका योग्याला सोपं आहे का? तर ते अवघड आहे, त्याला श्रम होतात. दासोपंत असं म्हणतात की त्या योग्याला श्रम वाटतात. या सगळ्या योगी याचा पुरे मन धर्मू, नाकात दम येतो त्याच्या, पुरे वाट होते त्याची या सगळ्या कौरव सैन्याशी लढताना. योगी अर्जुन आहे आणि त्या अर्जुनाला या सगळ्यांशी लढता लढता त्याची पुरे वाट होते, त्याला श्रम होतात योग्याला. रजोगुणे तमोगुणे द्रोणे आणि भीष्मे तेणे दुर्योधनाचे पाळणे सकळ क्षेम. रजोगुण आणि तमोगुण दुर्योधन त्याच्यातून उत्पन्न झालेला आहे. आणि या ठिकाणी हे युद्धाचं सैन्य कौरवांचं दुर्योधनाच्या दळामध्ये उभं आहे. कर्तया पुरुषाचे निआंगे कार्य कारण संयोगे कामुजाला प्रसंगे तोची करणू विषयज्ञतेचा बोधू सूर्यो जैसा प्रसिद्धू तया पासाव उद्बोधू जया कर्णा पंचबाणाचे निबळे शूळधरा ते जो नाकळे ते पंचबाण हिरिले जयाचे कुंतिया अविद्या अज्ञान निवृत्ती शुद्ध विद्या ज्ञान कुंती विवेके झाली शांती तया माराची पंचबाणे सांडवला कर्णू नेटकू उरला तयाचिया कवच कुंडला केला इंद्रे हरासू कवच म्हणजे केवळ कामाते संस्कार बळ जया ते भंगू शबळ न शकती देव असत्संगाची वचने कुंडले जी कर्णभूषणे असंख्य बळ तेणे गुणे कामरूपा कर्णा. अत्यंत सुंदर पुन्हा रूपकाची प्रचिती आपल्याला दासोपंत देत आहेत. कर्तया पुरुषाचे निआंगे कार्य कारण संयोगे कामू झाला प्रसंगे तोची करणू. कामरूप हा कर्ण आहे. कर्तृत्ववान पुरुषाच्या अंगी सुद्धा कार्यकारण संयोगानं काम निर्माण झाला आणि तो काम म्हणजे प्रत्यक्ष कर्ण आहे. विषयज्ञतेचा बोधू, त्या विषयाचं जे ज्ञान आहे त्याचा बोध करणारा प्रत्यक्ष
सूर्य आहे. विषयाचं ज्ञान देणारा सूर्य आहे ते प्रसिद्ध वचन आहे. आणि त्याच्यापासून, सूर्यापासून तो निर्माण झालेला तो कर्ण आहे. पंचबाणाचे निबळे वासना, शूळधरा ते जो नाकळे. प्रत्यक्ष शंकराला सुद्धा आवरता आले नाहीत. आपल्याला माहिती आहे ती कथा, मी इथे पुन्हा त्याचा उल्लेख करणार नाही. मोहिनी रूपाच्या मध्ये विष्णूंनी जेव्हा माया निर्माण केली तेव्हा प्रत्यक्ष शंकरालाही ती आवरता आली नाही. तेही त्याच्या बळी पडले. मदन जाळला हे खरं, पण तेही त्यातून सुटले नाहीत असं म्हणायचंय. आणि तशीच घटना घडली आणि कर्णाचा जन्म झाला. म्हणून तो काम. ते पंचबाण हेरिले जयाचे कुंतिया, अविद्या अज्ञान निवृत्ती. पण जेव्हा अज्ञान आणि अविद्येची निवृत्ती होते, कुंतीच्या अज्ञान आणि अविद्येची निवृत्ती झाली, तिला जेव्हा शुद्ध ज्ञान झालं तेव्हा विवेकानं कुंती शांत झाली, शांती प्राप्त केली. आणि त्यानंतर तिने पंचबाण सांडविला. तो जो काम आहे तो तिनं सोडला, म्हणजे कर्ण सोडला. कर्ण नेटकी उरला तयाच्या कवच कुंडला केला इंद्रिय हरासू. इंद्रानं सुद्धा त्याची कवच कुंडल हिरावून नेली ज्यावेळेला पंचबाण सांडवला. कवच म्हणजे काय आहे? कवच म्हणजे केवळ कामाते संस्कार बळ, जयाते भंगुष बळ न शकती दे. हे कवच कामाचं संस्कार बळ आहे. देवही त्याला भंगू शकले नाहीत. तर तुमच्या आमच्याची खरं म्हणजे फार सामान्य जीव आहोत आपण, त्यामुळे आपणही ते करणं फार कठीण आहे. हे कठीण कर्म, मोठं अवघड कर्म देवही करू शकले नाही, तर आपली काय कथा आहे. आणि म्हणून कामरूपा कर्णा, अशा प्रकारचा कवच कुंडल धारण करणारा कर्णही, इंद्रानं याची कुंडल कवच हिरावून नेलं. जे संस्कार बळ त्याचं होतं तेही हिरावून नेलं. आणि मग कामरूप कर्ण तेवढा शेवटी उरला. एवं संस्कारू पूर्वीचा आणि असत्संगू आताचा, यया कवचा कुंडलाचा हरिता इंद्रू. हे का घडलं? पूर्वीचा संस्कार, आदल्या जन्मीचं कर्म आणि या जन्मीचा असत्संग, या जन्मीचा अत्यंत वाईट संग, कौरवांशी संग घडला कर्णाचा. आणि म्हणून कवच कुंडल होती दिलेली, दैवानं दिलं होतं पण कर्मानं नेलं. अगदी या पद्धतीनं दासोपंत वर्णन करतात. पूर्वीचा संस्कार होता पण